गणना प्रकरण 18. याजक आणि लेवी ह्यांच्यासाठी तरतूद. तेव्हा परमेश्वर अहरोनाला म्हणाला, पवित्र स्थानासंबंधींचा दोष तुला व तुझ्या मुलांना आणि तुझ्याबरोबर तुझ्या घराण्याला वहावा लागेल. त्याचप्रमाणे याजकपदासंबंधींचा दोष तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना वहावा लागेल. लेवीचा वंश म्हणजे तुझ्या पूर्वजांच्या वंशातील तुझ्या बांधवांनी तुझ्याबरोबर तुझ्या हाताखाली सेवा करावी म्हणून त्यांनाही आपल्याबरोबर घे. पण साक्षपटाच्या तंबूपुढे तू व तुझ्याबरोबर तुझे मुलगे ह्यांनीच राहावे. तुझ्यावर सोपविलेली आणि तंबूंसंबंधीची सर्व कर्तव्ये त्यांनी करावी. पण पवित्र स्थानाच्या पात्रांजवळ व वेदीजवळ त्यांनी येऊ नये. आले तर ते व तुम्हीही मराल. त्यांनी तुझ्याबरोबर दर्शन मंडपाच्या सगळ्या सेवेच्या बाबतीत आपली कर्तव्ये करावी, पण कोणा परक्याने तुमच्याजवळ येऊ नये. पवित्र स्थानाचे व वेदी संबंधींचे कर्तव्य तुम्हीच करावे, म्हणजे इस्रायल लोकांवर पुन्हा कोप व्हावयाचा नाही. मी स्वतः तुमच्या लेवी बांधवांना इस्रायल लोकांमधून घेतले आहे. दर्शन मंडपाची सेवा करण्यासाठी परमेश्वराला ते वाहिलेले असून मी तुम्हाला दान म्हणून ते दिले आहेत. पण वेदीच्या संबंधात किंवा अंतरपटाच्या आतील सेवेच्या बाबतीत तू व तुझे मुलगे ह्यांनी आपला याजकपणा सांभाळावा. तुम्ही सेवा करावी, कारण मी तुम्हाला दान म्हणून याजकपणाची ही सेवा दिली आहे. कोणी परका जवळ आला तर त्याला जिवे मारावे. परमेश्वर अहरोनाला म्हणाला, पहा, मला केलेली समर्पणे म्हणजे इस्रायल लोकांच्या पवित्र केलेल्या वस्तू तुला व तुझ्या वंशजांना तुमचा वाटा म्हणून दिल्या आहेत. तो तुमचा निरंतरचा हक्क होय. ज्या परमपवित्र वस्तूंचा अग्नीत होम करावयाचा नाही त्यापैकी तुझ्या वस्तू ह्या इस्रायल लोकांच्या अर्पणांपैकी जी सर्व अन्नार्पणे, सर्व पापार्पणे आणि सर्व दोषार्पणे ते मला अर्पितील ती तुझ्या व तुझ्या वंशजांप्रीत्यर्थ परमपवित्र होत. त्या वस्तू एखाद्या अतिपवित्र स्थळी खाव्या. तुमच्यातील प्रत्येक पुरुषाने त्या खाव्या. त्या तू पवित्र समजाव्या. त्याचप्रमाणे पुढील वस्तूही तुझ्याच. इस्रायल लोकांची समर्पित दाने व त्यांची सगळी ओवाळण्याची अर्पणे ही सर्व तुला व तुझ्यासहित तुझ्या मुलांना व तुझ्या मुलींना निरंतरचा हक्क म्हणून देतो. तुझ्या घराण्यातले जे कोणी शुद्ध असतील त्यांनी ती खावी. सगळे उत्तम तेल, सगळा उत्तम नवा द्राक्षारस आणि धान्याचा जो प्रथम उपज लोक परमेश्वराला अर्पितील तो मी तुला दिला आहे. ते आपल्या देशातील हर तऱ्हेचा प्रथम उपज परमेश्वराप्रीत्यर्थ आणीतील तो तुझा होय. तुझ्या घराण्यातले जे कोणी शुद्ध असतील त्यांनी तो खावा. इस्रायल लोकांनी वाहिलेली प्रत्येक वस्तू तुझीच होय. उदरातून प्रथम जन्मलेले सर्व प्राणी, मग ते मानव असोत की पशु असोत, जे परमेश्वराला अर्पावयाचे ते सर्व तुझे होत. पण प्रथम जन्मलेले मानव अवश्य खंड घेऊन सोडून द्यावे आणि प्रथम जन्मलेले अशुद्ध पशु खंड घेऊन सोडून द्यावे. ज्यांना खंड घेऊन सोडावयाचे ते 1 महिन्याचे झाले, म्हणजे त्यांच्याबद्दल ठरविलेले मोल पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनांप्रमाणे 5 शेकेल रुपये म्हणजे 20 गेरा घेऊन त्यांना सोडून द्यावे. पण गायीचा प्रथमवत्स किंवा मेंढीचा प्रथमवत्स किंवा बकरीचा प्रथमवत्स खंड घेऊन सोडून देऊ नये. ते पवित्र आहेत म्हणून त्यांचे रक्त वेदीवर टाकावे आणि त्यांच्या चरबीचा परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होम करावा. त्याचे मांस तुझे होय. ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी जशी तुझी तसे हेही तुझेच होय. जितकी पवित्र समर्पणे इस्रायल लोक परमेश्वराला अर्पितील तितक्या सर्वांवर तुझा व तुझ्यासहित तुझ्या मुलांचा व तुझ्या मुलींचा निरंतरचा हक्क आहे. हा तुझ्यासहित तुझ्या वंशजांशी परमेश्वराने निरंतरचा अतिपवित्र आणि दृढ करार केला आहे. परमेश्वर अहरोनाला म्हणाला, त्यांच्या जमिनीपैकी तुला काहीही वतन मिळणार नाही आणि त्यांच्यामध्ये तुला काही वाटाही मिळावयाचा नाही. इस्रायल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे. लेवीचे वंशज दर्शन मंडपाची जी सेवा करीतात तिच्याबद्दल इस्रायल लोकांकडून जे सगळे दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहेत.
येथून पुढे इस्रायल लोकांनी दर्शन मंडपाजवळ येऊ नये. आले तर त्यांना पाप लागून ते मरतील. तर लेव्यांनीच दर्शन मंडपाची सेवा करावी. त्यांना लोकांच्या अन्यायाचा दोष वहावा लागेल. हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. लेव्यांना इस्रायल लोकांमध्ये काही वतन नसावे, कारण इस्रायल लोक जे दशमांश समर्पित अंश म्हणून परमेश्वराला अर्पण करीतात ते लेव्यांचे वतनभाग म्हणून मी त्यांना नेमून दिले आहेत. म्हणूनच मी त्यांच्याविषयी सांगितले आहे की इस्रायल लोकांमध्ये त्यांना वतन मिळावयाचे नाही. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लेव्यांना सांग की मी इस्रायल लोकांचे जे दशमांश तुमचे वतन म्हणून तुम्हाला नेमून दिले आहेत ते तुमच्या हाती आले म्हणजे तुम्ही त्या दशमांशाचा दशांश परमेश्वराला समर्पित अंश म्हणून अर्पण करावा. हा तुमचा समर्पित अंश खळ्यातल्या धान्यासारखा व रसकुंडातल्या द्राक्षारसासारखा तुमच्या हिशोबी गणिला जाईल. ह्या प्रकारे इस्रायल लोकांकडून जे सर्व दशमांश तुम्हाला मिळतील त्यातून काही परमेश्वराला समर्पित अंश म्हणून तुम्ही अर्पावे. समर्पित अंश म्हणून परमेश्वराला केलेले हे अर्पण अहरोन याजकाला द्यावे. तुम्हाला जी सर्व दाने मिळतील त्यातून सगळा समर्पित अंश परमेश्वराला अर्पावा. हा पवित्र केलेल्या भागातून म्हणजे उत्तम भागातून घ्यावा. तू लेव्यांना सांग की जेव्हा तुम्ही हा उत्तम भाग समर्पित अंश म्हणून अर्पाल तेव्हा हे तुमचे अर्पण खळ्यातील धान्य व रसकुंडातील द्राक्षारस ह्यांच्या अर्पणाप्रमाणे गणण्यात येईल. ही सर्व अर्पणे तुम्ही व तुमच्या घराण्यांनी कोणत्याही स्थळी खावी, कारण दर्शन मंडपासंबंधींच्या तुमच्या सेवेचा हा मोबदला होय. तुम्ही त्यातील उत्तम भाग समर्पित अंश म्हणून अर्पण केल्यामुळे तुम्हाला पाप लागणार नाही. इस्रायल लोकांच्या पवित्र वस्तू तुम्ही भ्रष्ट करू नये म्हणजे तुम्ही मरणार नाही.